शर्वरीनेच नानांचा खून केला आहे हे आता एका व्यक्तीला माहिती पडलं आहे आणि तो आता शर्वरीला ब्लॅकमेल करत असतो. शर्वरीला त्याने फोन केलेला असतो. शर्वरी अननोन नंबर आहे म्हणून आधी फोन उचलत नसते, पण जेव्हा सतत त्या नंबरवरून फोन येत असतो शर्वरीला नाईलाजास्तव फोन उचलावा लागतो. समोरून तो व्यक्ती बोलत असतो, काय ग स्वतःला शाणी समजतेस का? त्यावर शर्वरी म्हणत असते, कोण बोलतोयस तू आणि माझ्याशी असं उद्धटपणे कसं काय बोलू शकतोस तू? ओळखतोस का तू मी कोण बोलते ते? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, माहिती आहे मला, तू एक खुनी आहेस. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी चांगलीच हादरते. शर्वरी म्हणत असते, काय बोलतोयस तू हे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, स्वतःच्याच बापाला ठार मारलायस तू. आणि अशातच आता शर्वरीच्या हातून फोन गळून पडलेला असतो. तेवढ्यात तिथे जानकी आलेली असते. जानकीने हे सगळं पाहिलेलं असतं. जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, अहो काय झालं, कोणाचा फोन आहे? तुमच्या हातून असा फोन का पडला? त्यावर लगेचच आता शर्वरीने तो फोन उचललेला असतो आणि लगेचच आता ती फोन कट करू लागते. तेवढ्यात जानकी म्हणत असते, सांगा शर्वरी वंश, काही प्रॉब्लेम असेल तर मी आहे तुमच्याबरोबर. त्यावर जानकीला शर्वरी म्हणत असते, अगं जानकी वहिनी, तू आहेस माझ्याबरोबर माहिती आहे मला, पण सध्या काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू नको टेन्शन घेऊ, मी माझं बघेन. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे, पण काही लागलंच तर मला कळवा. असं म्हणत आता जानकी तिथून आपल्या बेडरूमकडे निघून गेलेली असते. शर्वरी लगेचच आता त्या व्यक्तीला पुन्हा स्वतःहून फोन लावते. तो व्यक्ती लगेचच म्हणत असतो, काय वाटली ना भीती, सुटला ना दरदरून घाम, लक्षात ठेवायचं, आपल्याला इग्नोर करायचं नाही. आता तुझा 2 मिनिटात फोन आला म्हणून ठीक आहे, नाहीतर माझ्याकडे असलेला पुरावा मी तात्काळ पोलिसांना जाऊन देणार होतो. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, काय काय पुरावा आहे तुमच्याकडे? तुम्ही मला मुद्दाम घाबरवत तर नाही ना? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अगं ए दीडशाने, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी बोलतोय, लक्षात ठेव. तुला जर तो पुरावा पाहायचा असेल ना तर ये पोलीस स्टेशनमध्ये. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नाही 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 नाही, मला सांगा काय पुरावा आहे तुमच्याकडे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, माझ्याकडे तू नानांना मारतानाचा व्हिडिओ आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, काय हवंय काय नेमकं तुम्हाला? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, फार काय नाही, फक्त मला तुझ्याकडनं 50 लाख रुपये हवेत. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, 50 लाख रुपये? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो, आणि तुझ्यासाठी ही फार मोठी रक्कम नाहीये, रणदिव्यांच्या घरात राहतेस ना तू? हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, हो मी रणदिव्यांच्या घरात राहते, पण एवढे पैसे मी तुला नाही देऊ शकत. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, नका देऊ एवढे पैसे, मी हा पुरावा डायरेक्टली पोलिसात देतो, मला काहीच पैसे नको. त्यावर शर्वरी म्हणत असते, प्लीज असं काही करू नको, एक काम कर, माझ्याकडे असले नसलेले सगळे पैसे घे, पण तो पुरावा मला दे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, किती असतील? त्यावर शर्वरी म्हणत असते, हेच 5-1 लाख रुपये. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, आता 5 लाख रुपये दे आणि काही महिन्यानंतर पुन्हा 5 लाख दे. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, पण तो पुरावा आजच्या आज मला हातात दिला पाहिजे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो देतो. आता शर्वरी स्वतःकडील जेवढे पैसे असतात ते गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं ऐश्वर्याच्या लक्षात येतं. ऐश्वर्या जाऊन जानकीला म्हणत असते, जानकी मला काहीतरी गडबड वाटते, ही शर्वरी सगळे पैसे एकत्र करत आहे, नक्की कोणाला देत असेल? त्यावर जानकी म्हणत असते, काय कळत नाही, आज सकाळी सुद्धा मी त्यांच्या बेडरूम मध्ये गेले होते ना, तेव्हा त्यांना कोणाचा तरी फोन आला होता आणि फोनवर बोलता बोलता त्यांच्या हातून त्यांचाच मोबाईल सटकला आणि त्यावेळेला त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी असं असेल ना तर मला वाटतं ही शर्वरी आपल्या घरातील सगळा पैसा एकत्र करून त्या राहुल बरोबर पळण्याचा प्लॅन बनवत आहे. त्यावर जानकी म्हणत असते, नाही नाही ऐश्वर्या, शर्वरी वंश आता असं वागणार नाहीत. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे जानकी, तू या सगळ्यात पडू नको, पण मी मात्र या शर्वरीवर बारीक लक्ष ठेवणार. आणि अशातच आता ऐश्वर्याने शर्वरीवर बारीक लक्ष ठेवलेलं असतं. त्यात ऐश्वर्याच्या नजरेत ते सगळं कॅप्चर झालेलं असतं जे शर्वरीने केलेलं असतं. शर्वरी स्वतःकडील सगळे पैसे एकत्र करत घराबाहेर पडलेले असते आणि तिने त्या व्यक्तीला फोन केलेला असतो. तो व्यक्ती अमुक चौकात पोहोचलेला असतो. तिथे शर्वरी पोहोचते. पाठीमागून ऐश्वर्या सुद्धा पोहोचलेली असते आणि ऐश्वर्या लगेचच आता स्वतःशी बोलत असते, या सगळ्याचा मला व्हिडिओ केला पाहिजे. लगेचच आता ऐश्वर्या व्हिडिओ सुरू करते. तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो, आणलेच पैसे?
त्यावर शर्वरी म्हणत असते हो आणले, पण सर्वात आधी तो पुरावा मला दे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो आधी पैसे मग पुरावा. आता त्या व्यक्तीला शर्वरीने आधी पैसे दिलेले असतात आणि तेवढ्यात तो व्यक्ती म्हणत असतो हा घे पुरावा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या महिन्यात तू मला पुन्हा 5 लाख रुपये देणार आहेस. त्यावर शर्वरी म्हणत असते हो देईन, पण ते शेवटचे असतील. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो नाही हा, शेवटचे नाही, प्रत्येक महिन्याला 5 लाख असे वर्षभर द्यायचे, म्हणजे 60 लाख होतील. मी तुझ्याकडे 50 लाख मागितले होते, 10 लाख रुपये एक्स्ट्रा व्याज आहे हे, प्रत्येक महिन्याला EMI स्वरूपात घेतोय म्हणून. त्यावर शर्वरी म्हणत असते अरे डोकं फिरलंय का तुझं, माझ्याकडे काय पैशाचं झाड आहे का. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो ते काही मला माहिती नाही, आता तर मी तुला पुरावा देतोय, पण तुला असं वाटत असेल माझ्याकडे यापुढे एकही पुरावा नसेल, तर असं नाहीये. मी या पुराव्याची एक कॉपी माझ्याकडे ठेवली आहे, तुला फक्त हा पुरावा माझ्याकडे खरंच पुरावा आहे म्हणून दाखवण्यासाठी देतोय. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते मी तुला 5 लाख रुपये दिले ना, मग तू मला खरा पुरावा दे, दे लवकर. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो नाही, आणि अशातच आता तो व्यक्ती तिथून 5 लाख रुपये घेऊन लंपास झालेला असतो. आणि अशातच आता शर्वरी स्वतःशी बोलत असते काय करू मी, दर महिन्याला ह्याला 5 लाख रुपये कुठून देऊ. आणि अशातच आपण पाहतोय आता ऐश्वर्या घरी आलेली असते. तिने केलेला व्हिडिओ आता तिने जानकीला दाखवलेला असतो. जानकी ते सगळं पाहून म्हणत असते बाप रे, किती भयंकर आहे सगळं, म्हणजे नानांचा खून शर्वरी वंशनीच केला आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते काय गे जानकी, किती तिला मान देणार आहेस तू, आता तुला कळलंय ना तिने नानांचा खून केलाय, मग वंश काय करते, शर्वरीच बोल तिला. तेवढ्यात आपण पाहतोय शर्वरी तिथे आलेली असते. आणि अशातच ऐश्वर्याने शर्वरीला जाब विचारलेला असतो कुणीकडे गेले होतेस तू. त्यावर ऐश्वर्याला आता शर्वरी म्हणत असते हे सांगणं तुला मला बंधनकारक वाटत नाही. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते लक्षात ठेव मी सगळं काही पाहिलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी घाबरते. ती म्हणत असते काय. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्या म्हणत असते त्या माणसाने तुला ब्लॅकमेल केलं आणि तुला काहीतरी पुरावा दिला आणि तू त्याला 5 लाख रुपये दिले, काय आहे काय त्या पुराव्यामध्ये. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते काही नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वर्याने शर्वरीच्या हातातून तो पुरावा हिसकावून घेतलेला असतो आणि त्या पुराव्यामध्ये पाहिलेलं असतं की शर्वरीने नानांना मारला आहे. हे सगळं पाहून ऐश्वर्या थक्क होते. ऐश्वर्या म्हणत असते बघ जानकी, तुझा हिच्यावर विश्वास होता ना, कोर्टानेही तिला निर्दोष सोडलं, कारण कोर्टात त्यावेळी कोणताही पुरावा अवेलेबल नव्हता. आज या शर्वरीच्या हातात स्वतःच्याच हातातून खून केलेला पुरावा आहे. हे सगळं पाहून जानकी एकदमच हादरते. तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता जानकी आता शर्वरीला नको नको ते बोलू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते जानकी फक्त बोलू नको, थोबडं व्हायला. आणि अशातच आता ऐश्वर्याने पहिला हात उचललेला असतो आणि शर्वरीला चांगलंच गार केलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय जानकी म्हणत असते ऐश्वर्या, मी आत्तापर्यंत या शर्वरीवर खूप विश्वास ठेवला, हिने तर नानांचा खून करून मला दुखावलंय. शर्वरी आता तू गेलीस असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला म्हटलेलं असतं आताच्या आता पोलिसांना फोन कर आणि तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था कर हिची. तेवढ्यात सुमित्रा तिथे आलेली असते. सुमित्राला जेव्हा हे कळतं की जानकी आता शर्वरीला तुरुंगात पाठवणार आहे, सुमित्रा म्हणत असते जानकी काय चाललंय तुझं, तू शर्वरीशी असं कसं काय वागू शकतेस. तेवढ्यात ऐश्वर्याने जानकीच्या बाजूला असलेल्या सुमित्राच्या हातात तो पुरावा दिलेला असतो आणि तो पुरावा पाहून सुमित्रा चांगलीच चेकाळते. सुमित्रा म्हणत असते नालायक मुली, काय केलंस तू हे, आता तर तुझं काही खरं नाही. असं म्हणत आता सुमित्राने या शर्वरीला लाथाडलेलं असतं आणि थोबडवलेलं असतं. तेवढ्यात जानकी म्हणत असते बघ पाहिलंस शर्वरी, स्वतःची ही कर्कुदे लपून ठेवण्याचा जो काही प्रयत्न केलास ना, तो खूपच चुकीचा ठरला आहे. आता तर तुझी लायकी तुला दाखवून देते. आणि तेवढ्यात जानकीने ऐश्वर्याच्या हातात दांडका दिलेला असतो आणि दांडका हातात येताच ऐश्वर्याने शर्वरीला उलट्या बाजूने फटके देत चांगलंच लोळवलेलं असतं. ऐश्वर्या म्हणत असते तुझ्यासारखी मुलगी कशी काय जन्माला आली, स्वतःच्याच बापाला मारलंस तू. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते माफ करा मला, माफ करा, मी चुकले. आणि अशातच आता जानकी म्हणत असते तू चुकले म्हणतेस, पण तुला दर महिन्याला 5 लाख रुपये त्या व्यक्तीला द्यायचे, कुठून देणार तू. आता तर तुला तुरुंगात पाठवतेच मी. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या शर्वरीची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. तिने जे काही केलंय ते सगळ्या जगासमोर उघड होणार आहे. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक आणि जानकीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.